नमस्कार, माझं नाव आहे तौफिक आणि आपण पाहत आहात माझं चॅनल ग्राफिक्स 10 मराठी. तर आज आपण पाहणार आहोत की फोटोशॉपमध्ये आपण पर्स्पेक्टिव्ह टेक्स्ट कसे क्रिएट करू शकतो. तर चला सुरू करूया. तर हे ऑलरेडी मी केलेलं आहे, तर हे कसे करायचं ते आपण बघूया. हे मी डिलीट करतो. आता सुरुवातीला आपण पाहूया की नॉर्मल जे इमेजेस आहेत त्यांना आपण पर्स्पेक्टिव्ह देऊ शकतो का. तर नक्कीच देऊ शकतो. तर या इमेजला मी ट्राय करतो. तर पर्स्पेक्टिव्ह ऑप्शनचा यूज करण्यासाठी आपल्याला जावं लागेल एडिटमध्ये, एडिट, त्याच्यानंतर ट्रान्सफॉर्ममध्ये आणि पर्स्पेक्टिव्ह. आता पर्स्पेक्टिव्हचा यूज करून आपण कोणतेही दोन कॉर्नर्स एकत्र मूव्ह करू शकतो, काही अशा प्रकारे. हे बघा, हे असे जर मी हे दोन कॉर्नर्स घेतले तर काही अशा प्रकारे 3D सारखा इफेक्ट येतो, म्हणजे यालाच आपण पर्स्पेक्टिव्ह म्हणतो. हे असं. आता याच्यामध्ये इमेज जर असेल तर इझिली आपण काय करू शकतो, पर्स्पेक्टिव्ह त्याला अप्लाय करू शकतो. किंवा एखादा शेप असेल तर फॉर एक्झाम्पल इथे मी एक रेक्टँगल चौकोन घेतो. कलर याच्यामध्ये कोणताही असू शकतो. तर समजा हा कलर मी घेतलो. याला पण आपण एडिटमध्ये जाऊन ट्रान्सफॉर्म आणि इथून देऊ शकतो. किंवा एक शॉर्टकट की आहे कंट्रोल-T, किंवा जर तुम्ही मॅक यूज करत असाल तर कमांड-T प्रेस करून राईट क्लिक केला तरी तेच ऑप्शन आपल्याला पाहायला मिळतील. तर याच्यामध्ये पण पर्स्पेक्टिव्ह म्हणून आपण सेम ॲप्लाय करू शकतो. हे बघा, दोन कॉर्नर्स एकमेकाला कनेक्ट होतात. याचा वापर करून आपण पर्स्पेक्टिव्हसारखा इफेक्ट देऊ शकतो, काही अशा प्रकारे. तर हे सांगण्यामागचा उद्देश काय, तर इमेज आणि शेप जर असेल तर डायरेक्टली आपण पर्स्पेक्टिव्ह देऊ शकतो. पण तेच जर आपण टेक्स्ट घेतले तर फॉर एक्झाम्पल इथं मी काही पण लिहितो, ग्राफिक्स लिहूया. कलर याचा चेंज करतो, दुसरा कलर घेऊया. आता याच्यामध्ये याला मोठं करतो, ग्राफिक्स. तुम्ही टेक्स्ट काही पण लिहू शकता, फॉन्ट तुम्ही कोणताही घेऊ शकता. आता बघा, हे टेक्स्ट आहे, आपण बघू शकता T म्हणजे टेक्स्ट लेअर. आता याला पर्स्पेक्टिव्हमध्ये कन्वर्ट जर करायचं असेल, परत मी जातो एडिटमध्ये, ट्रान्सफॉर्ममध्ये. आपल्याला बघायला मिळेल की डिस्टॉर्ट आणि पर्स्पेक्टिव्ह हे दोन्ही ऑप्शन्स याच्यामध्ये इनॲक्टिव्ह आहेत, म्हणजे बंद आहेत. पर्स्पेक्टिव्ह आपण आता पाहिलेलं ऑन होतं. तर डायरेक्टली आपण टेक्स्टला पर्स्पेक्टिव्हमध्ये कन्वर्ट नाही करू शकत. तर त्याच्या आधी आपल्याला काय करावं लागेल, तर या टेक्स्टला कन्वर्ट करावं लागेल. आयदर आपण याला एकतर रास्टराईज करू शकतो किंवा वर्क पाथमध्ये आपण याला कन्वर्ट करू शकतो. तर मी काय करतो, रास्टराईज याला करतो. रास्टराईज म्हणजे ही नॉर्मल इमेजसारखा कन्वर्ट होईल टेक्स्ट. तर रास्टराईज, आता बघा हे T गेलं आणि हा आता नॉर्मल आपला लेअर झालेला आहे. परत आपण जाऊया एडिट ट्रान्सफॉर्ममध्ये. आता बघा ॲक्टिव्ह झालेला आहे. तर याला आपण इझिली काय करू शकतो, असं पर्स्पेक्टिव्हमध्ये कन्वर्ट करू शकतो. हे बघा, काही अशा प्रकारे इझिली करू शकतो. एंटर प्रेस करा. अजून एकदा मी अंडू करतो. आता समजा मला हे पर्स्पेक्टिव्ह कंट्रोल-T करून पाहिजे. कंट्रोल-T करा, राईट क्लिक करा, पर्स्पेक्टिव्ह, आणि मला असा काहीतरी इफेक्ट पाहिजे. हे बघा, असा इफेक्ट मला पाहिजे. एंटर प्रेस केलं. आता हे टेक्स्ट नसल्यामुळे आपल्याला डायरेक्ट याचा कलर चेंज करता येणार नाही. आपल्याला ब्लेंडिंग मोडचा यूज करून कलर चेंज करावा लागेल. हे बघा, इथून जाऊन आपल्याला कलर चेंज करावा लागेल. त्याच्या आधी मी काय करतो, याचा बॅकग्राऊंड चेंज करतो. आता हा फोरग्राऊंडचा जो कलर आहे येलो, तोच मला कलर पाहिजे. तर फोरग्राऊंडचा कलर जर आपल्याला फिल करायचा असेल तर आपल्याला माहीत आहे ऑल्ट बॅकस्पेस प्रेस करा किंवा ऑप्शन बॅकस्पेस जर तुम्ही मॅक यूज करत असाल. बघा, ऑल्ट बॅकस्पेस. मी आता कंट्रोल बॅकस्पेस केलेला आहे. कंट्रोल बॅकस्पेस बॅकग्राऊंडचा कलर येतो आहे, ऑल्ट बॅकस्पेस फोरग्राऊंडचा कलर. बघा, परत एकदा दाखवतो. कंट्रोल बॅकस्पेस बॅकग्राऊंड कलर, ऑल्ट बॅकस्पेस फोरग्राऊंड कलर येतो. तर यालाच मी काय करतो, कॉपी करतो. कॉपी करून परत एकदा कंट्रोल-T प्रेस करून राईट क्लिक आणि याला फ्लिप वर्टिकल करतो. तर मला मिरर इमेज याचं दाखवायचं आहे. बरोबर याला अलाइनमेंट व्यवस्थित करून याचं कलर जर चेंज करायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल, राईट क्लिक, ब्लेंडिंग ऑप्शन, किंवा तुम्ही डबल क्लिक पण करू शकता आणि कलर ओवले याच्यामधून तुम्हाला याचा कलर चेंज करावा लागेल. याची ओपेसिटी मी थोडीशी कमी करतो शॅडो इफेक्ट दाखवण्यासाठी, काही अशा प्रकारे.
आणि याचा कलर जर चेंज करायचा असेल तर याला सिलेक्ट करा, ब्लेंडिंग ऑप्शनमध्ये जावा आणि जो आपल्याला कलर पाहिजे असेल तो सिलेक्ट करा. ओके. आता थोडंसं या शॅडोला अजून मला इफेक्ट द्यायचा असेल रिअलिस्टिक, तर लेअर मास्कचा वापर आपण करूया. लेअर मास्क बघा, हा लेअर मास्क आहे, ही इमेज आहे. तर लेअर मास्कवर आपल्याला माहीत असेल जर आपण ब्लॅक कलरनं याच्यावर ड्रॉ केले, ब्रश घेऊन नॉर्मल ब्रश घेतलेला आहे मी, नॉर्मल ब्रश त्याची जी हार्डनेस आहे ती 0, आणि जर ब्लॅक कलर असेल फोरग्राऊंडला तर हाईड होतं, हे लक्षात ठेवा. हे बघा मी हाईड करून दाखवतो. आणि जर व्हाईट कलर असेल फोरग्राऊंडला तर परत येतं ते, म्हणजे रिमूव्ह करण्यासाठी किंवा हाईड करण्यासाठी ब्लॅक कलर आणि अनहाईड करण्यासाठी परत आणण्यासाठी व्हाईट कलरचा आपण यूज करतो. तर परत मी ब्लॅक कलर घेऊन थोडंसं जे शेवटचा एरिया आहे, जो कोपऱ्याचा एरिया आहे, जे रिफ्लेक्शन आपण घेतले त्याला थोडंसं मी हाईड करतो ब्रश टूलचा यूज करून. आणि या दोन्हींना मी सिलेक्ट करून कंट्रोलचा यूज करून याला सिलेक्ट करूया, कंट्रोलचा यूज करून मी सिलेक्ट केला आणि सेंटरला आणतो. तर काही अशा प्रकारे आपण काय करू शकतो, टेक्स्टला पर्स्पेक्टिव्ह यूज करू शकतो. डायरेक्टली आपल्याला करता येत नाही. आपण काय केलं, पहिल्यांदा रास्टराईज केलं, त्याच्यानंतरच आपण यूज करू शकतो टेक्स्टला. तर या व्हिडिओमध्ये एवढंच. जर आपल्याला व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.